राजाराम बापू साखर कारखान्याचं नाव अज्ञातानं बदललं। स्वागत कमानीवर राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना असा फलक लावलाय। पडळकर आणि जयंत पाटलांमधील संघर्ष पेटण्याची शक्यता। नागपूर पदवीधर मतदारसंघ परत मिळवण्यासाठी भाजपकडून जोरदार मोर्चे बांधणी। उमेदवारी सुधाकर कोहळेंना मिळवण्याचे मुख्यमंत्र्यांकडून संकेत, तर मतदारसंघ राखण्यासाठी काँग्रेसची जोरदार तयारी। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जरांगे पाटील मैदानात। शेतकरी नेते आणि शेतकरी संघटनांची बोलावणार बैठक। सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेत जरांगे पाटील काय बोलणार याकडे लक्ष। कापूस सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र लवकरच सुरू करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। हमीभाव मिळत नसल्यास सोयाबीन कापसाची विक्री करू नका, शेतकऱ्यांना आवाहन। आजपासून कांदा लिलाव पुन्हा नियमित सुरू होणार। दिवाळीमुळे व्यापाऱ्यांनी बंद ठेवले होते लिलाव। कांद्याची आवक वाढण्याची शक्यता। दर किती मिळतो याकडे शेतकऱ्यांचं लक्ष। कर्जत खोपोली रेल्वे मार्गावर कर्जत यार्ड पुनर्रचनेसाठी ब्लॉक। आजपासून 31 ऑक्टोबर पर्यंत दिवसा ठराविक वेळेत रेल्वे सेवा राहणार बंद। प्रवाशांचे होणार हाल। आंध्र प्रदेशातील कुर्नूलमध्ये भीषण अपघात। हैदराबादहून बंगलोरकडे जाणाऱ्या बसला आग लागली। 20हून अधिक प्रवाशांचा जागीच मृत्यू, तर 12 जण जखमी। बिहारमध्ये भाजपच्या मिशन 243ची दिग्गजांच्या जाहीर सभांनी आजपासून सुरुवात। पंतप्रधान मोदींची समस्तीपूर, बेगुसराय आणि अमित शहांची सिवान आणि बस्करमध्ये जाहीर सभा। संपूर्ण देशभरात SIR लागू करण्याचा ऑक्टोबरच्या शेवटी निर्णय होऊ शकतो। बिहार मॉडेल प्रमाणे 3 महिन्यांमध्ये संपूर्ण प्रक्रिया होणार पूर्ण। दक्षिण काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश। त्रालमध्ये दहशतवाद्यांच्या आश्रयस्थानाचा केला भांडाफोड। मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त। न्यूझीलंडचा 53 धावांनी पराभव करत भारतीय महिला क्रिकेट संघाचा उपांत्य फेरीत दणक्यात प्रवेश। स्मृती मंधना आणि प्रतिका रावलची शानदार शतकी खेळी।